दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काय सांगाल या संदर्भात? अगदी बरोबर आहे। जवळपास 1 तास निखिला ही बैठक चालली आणि या बैठकीमधून एक स्पष्ट झालेलं आहे की पंतप्रधान मोदींनी किंवा केंद्र सरकारनं पूर्णपणे आता लष्कराला सूट दिलेली आहे। कारवाई करण्यासाठी कुणाची वाट बघू नका, थेट तुम्ही कारवाई करा असं म्हटलेलं आणि सडेतोड उत्तर देणं हा राष्ट्रीय संकल्प असल्याचं देखील पंतप्रधान मोदींनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे। कारवाईची वेळ, कारवाईची पद्धत ही लष्करानंच ठरवावी, त्यामध्ये कुणी हस्तक्षेप करणार नाही असं देखील सांगितलं आहे। कारण का या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते, CDS अनिल चव्हाण होते, त्याचबरोबर NSA अजित डोवाल देखील होते आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांचे प्रमुख देखील होते। या 6 ते 7 जणांच्या समोर पंतप्रधानांनी हे म्हटलेलं आणि ही बैठक झाल्यानंतर आत्ताची पुन्हा दुसरी मोठी ब्रेकिंग बातमी ही आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मोदी आणि शाह या दोघांची पुन्हा एक बैठक होणार आहे। संरक्षण दलातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतची ही बैठक झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री मोदींच्या घरी पोहोचलेले आहेत, त्यामुळे नक्कीच या बाबतीतला एक मोठा निर्णय कदाचित घेतला जाऊ शकतो। आता लष्करानं खरं तर पहलगामच्या खोऱ्यांमध्ये किंवा काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे। सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे, आतंकवाद्यांना घेरल्याचं देखील सांगितलं जात आहे लष्करानं। पण महत्त्वाचं हेच आहे की केंद्रानं म्हणजे केंद्र सरकारनं पूर्णपणे आता लष्कराला सूट दिलेली आहे, त्यामुळे आता यापुढे वायुदल असेल आणि सैन्य दल म्हणजे आपलं आर्मी असेल, ही कारवाईला आता यापुढे त्यांना सूट असणार आहे। ते खुल्या ह्यानं कारवाई खरं तर करू शकतात। याबाबतचे सगळे निर्णय जे आहेत आता ते संरक्षण मंत्री असतील, CDS असतील, NSA असतील आणि तिन्ही दलांचे प्रमुख असतील, ही आता घेऊ शकतात। हेच यावरून सिद्ध झालेलं आहे। नक्कीच संदीप, आणि तीनही दलांच्या तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। उद्या CCS ची बैठक आहे, ती देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला खुली सूट दिली आहे। अगदी बरोबर आहे, ही खरी तर खुली सूट दिलेली आहे आणि उद्या जी बैठक होणार आहे ती तर महत्त्वपूर्णच आहेच। मात्र आजच्या बैठकीमध्ये त्यांनी सगळ्यांच्या समोर हे सांगितल्यामुळं आता एक क्लिअर झालेलं आहे की लष्कर हे पूर्णपणे स्वतंत्रपणे कारवाई करू शकतं। आज जी बैठक झाली त्यामध्ये संपूर्ण माहिती जी आहे ती देखील राजनाथ सिंह आणि CDS जे आहेत अनिल चव्हाण यांनी पंतप्रधानांच्या समोर दिली। कारण आज आठवडा पूर्ण झाला या घटनेला, जे बैसरन व्हॅलीमध्ये गोळीबार झालेला होता त्या घटनेला, आणि त्यानंतर जखमी आता आपापल्या घरी पोहोचलेले आहेत, पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। मात्र सर्च ऑपरेशन कशा पद्धतीने सुरू आहे, काश्मीर खोऱ्यामध्ये सध्या परिस्थिती काय, या सगळ्याचा आढावा जो आहे तो देखील पंतप्रधानांनी सगळ्यांच्याकडनं जाणून घेतला। एअरफोर्स असेल आणि आर्मी असेल यांच्याकडून सध्या काय तयारी केली जाते किंवा काय नेमकं होऊ शकतं, केलं जाऊ शकतं, याबाबतची देखील माहिती घेतली आणि संपूर्ण ही माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की संपूर्ण सूट असणार आहे लष्कराला, त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करणार नाही आणि कारवाईचं म्हणजे सडेतोड उत्तर द्या असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच पुढच्या 24 तासांमध्ये नक्कीच मोठं काहीतरी घडू शकतं असा आपण अंदाज लावू शकतो। मात्र महत्त्वाचं हेच आहे की 6 जे दहशतवादी ज्यांनी बेछूट गोळीबार केला होता, 27 लोकांना, निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागलेले होते, त्यांना कंठस्नान घालणं हेच आता खरं तर लष्कराचं पुढचं टार्गेट असणार आहे असं म्हणता येईल। त्यामुळे त्यांची जे सर्च मोहीम आहे त्या दहशतवाद्यांची ती अजूनही सुरू आहे। मात्र आता या बैठकीनंतर आता अमित शाह त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत परत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, त्या दोघांमध्ये देखील आता ही एक वेगळी बैठक सुरू झालेली आहे। त्यामुळे नक्कीच मोठा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो असं म्हणता येईल। निखिला, नक्की संदीप, आणि आपण पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय, ऑपरेशनचा निर्णय सैन्य घेणार, पूर्ण सूट असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। तसंच अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये आता बैठक होणार आहे। पाक विरोधातील कारवाईसाठी आता हालचालींना वेग आलेला आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, या आधी सर्जिकल स्ट्राईक झाला किंवा दहशतवाद्यांवर मोठी कारवाई भारतानं याआधी केली आहे, मात्र आताची कारवाई ही थेट पाक विरोधामध्ये आणि मोठी कारवाई असणार आहे। नक्कीच अगदी बरोबर आहे। 14 फेब्रुवारी 2019ला ज्यावेळेला पुलवामामध्ये जो हल्ला झालेला होता, ज्यामध्ये अनेक आपले CRPFचे जवान शहीद झालेले होते, त्यानंतर आपल्याला माहिती आहे उरीमध्ये थेट सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेलं होतं। लष्कर ए तोयबाचं जे मुख्य केंद्र होतं तिथलं उरीमधलं, तेच केंद्र खरं तर म्हणजे नेस्तनाबूत करण्यात आलेलं होतं आणि पत्ता न लागता, पाकिस्तानला न समजता परत सगळे भारतीय लष्कर हे भारतामध्ये आलेलं होतं एका रात्रीत हा सर्जिकल स्ट्राईक करून। तसंच सर्जिकल स्ट्राईक करावं ही प्रत्येक देशवासियाची खरं तर भावना आहे आणि त्या संदर्भातले मोठे निर्णय सरकारनं घ्यावेत अशी देखील मागणी आहे। त्यामुळे
आठवड्याभरानंतर आता हा एक वेग आलेला आहे असं म्हणता येईल, कारण ही नक्कीच मोठी बैठक म्हणता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मोदींच्या निवासस्थानी पोहोचणं पंतप्रधानांच्या, आणि त्यापूर्वी सगळ्या लष्करी लोकांसोबत, अधिकाऱ्यांसोबत आणि संरक्षण मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची ही बैठक होणं, त्यामुळे नक्कीच आत्ताच्या देखील बैठकीला मोठं महत्त्व आहे. यामध्ये एकच आहे की दहशतवादी